आता यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला महाज्योतीबद्दल तुम्हाला सांगतो। आता महाज्योती म्हणजे काय, ही महाज्योती म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य, नागपूरला त्याचं हेडक्वार्टर आहे। आता महाज्योती म्हणजे ओबीसी, ओके, ज्या ओबीसी प्रवर्गामध्ये इतर जाती आहेत सर्व, त्या सर्व ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाज्योतीकडून 2025 आणि 27 साठी परीक्षापूर्व ऑनलाईन प्रशिक्षणासाठी अर्ज करणाऱ्या संबंधित विद्यार्थ्यांसाठी सूचना करण्यासाठी नोटिफिकेशन आले 21/7/2025 ला। ओके, तर आता हे जे JEE कशासाठी, JEE आणि नीट, ओके, आणि महाराष्ट्राची एंट्रन्स आपली CET यांच्यासाठी ती प्रशिक्षण देणार आहेत। कोणत्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी, तर महाज्योतीमध्ये जे विद्यार्थी बसतील ओबीसी मध्ये त्या विद्यार्थ्यांसाठी हे प्रशिक्षणासाठी तुम्हाला अर्ज करण्याची मुदत, आता यांची मुदत अगोदर संपलेली होती, परंतु 11वीचे ॲडमिशन खूप लेट झाल्यामुळे ते डबल पुन्हा एकदा त्यांची डेट वाढवण्यात आली। बघा, सुरुवातीला 15/5/2025 रोजी अर्ज करण्याची लिंक महाज्योतीच्या संकेतस्थळावर काय करण्यात आली होती, ओपन करण्यात आली होती, पुन्हा त्याची मुदत वाढ करण्यात आली होती। असं मुदत वाढ करत आता ती मुदत वाढ शेवटी 31/7/2025 करण्यात आलेली आहे। कधी आहे मुदत वाढ, 31/7/2025 ही शेवटची तारीख आहे, लक्षात ठेवा। आणि बार्टीवाले जे विद्यार्थी आहेत त्यांची 30 तारीख लास्ट आहे, यांची 31 तारीख लास्ट आहे। ओके, ओबीसी मध्ये जे येतील त्या विद्यार्थ्यांसाठी, ज्या विद्यार्थ्यांना 11वीला प्रवेश घेतलेला आहे विज्ञान शाखेमध्ये त्या विद्यार्थ्यांसाठी JEE आणि नीट आणि महाराष्ट्राची जे इंजिनिअरिंगची एंट्रन्स आहे, ओके, त्या एंट्रन्सच्या परीक्षेसाठी पूर्वपरीक्षेसाठी तुम्हाला यांचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारणार आणि यांची पद्धत सुद्धा ऑनलाईनच पद्धतीने अर्ज करण्यात येणार आहे। ओके, ऑफलाईन वगैरे ऑफिसवर जाऊन अजिबात द्यायचं नाही, ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करण्यात तुम्हाला विनंती करण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर तुम्हाला ना वैध नॉन क्रिमिनल, नंतर बोनाफाईड प्रमाणपत्र, इतर आवश्यक कागदपत्र अपलोड करण्याची पण संधी या ठिकाणी उपलब्ध करून त्यांनी दिलेली आहे वगैरे, मुदत वाढ करण्यासाठी वगैरे। अर्ज जे केलेले विद्यार्थी आहेत ते अर्ज करण्यासाठी व यापूर्वी अर्ज केलेले विद्यार्थी असतील, म्हणजे बघा लक्षात ठेवा, जे अर्ज केलेले नाहीत त्या विद्यार्थ्यांसाठी आणि जे विद्यार्थी अर्ज केलेले आहेत पण हे जे डॉक्युमेंट्स आहेत हे त्यांना अपलोड करायचं राहून गेले, तर अशा विद्यार्थ्यांसाठी इथं मुदत वाढ करण्याची संधी हे आता महाज्योतीने उपलब्ध करून दिलेली आहे, हे लक्षात ठेवा। पुढे आता महाज्योतीची जी वेबसाईट आहे आपल्याला पाहिलेली आहे, त्या महाज्योतीच्या वेबसाईटवर आपल्याला त्या वेबसाईटवर जाऊन ते आपल्याला त्याचा लाभ वगैरे आपल्याला घेता येतं। काही प्रॉब्लेम आला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर असतो, त्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करायचा, ओके, कॉल करून अजून माहिती वगैरे विचारू शकता येते आपल्याला त्यानंतर। ओके, अशा पद्धतीने ह्या ज्या एक्झाम आहेत तर ह्या एक्झामच्या माध्यमातून आपल्याला आपल्या स्वप्नाला या ठिकाणी बळ वगैरे देता येतं। म्हणून RT, बार्टी आणि महाज्योती आता जे पोलीस भरती प्रशिक्षण आहे RT आणि बार्टीने सुरू केलेलं आहे, ओके, आता मी सुरुवातीला सांगितलं की जे महाज्योती आहे तर महाज्योतीच्या माध्यमातून JEE विद्यार्थ्यांसाठी एक टॅब दिला जातो। त्यानंतर तुम्हाला नेटचा रिचार्ज जो असतो ते स्वतः करायचं नाही आणि त्या टॅब JEE आणि नीट आणि महाराष्ट्राची एंट्रन्स यांच्याबद्दल नामांकित जे क्लासेस आहेत त्यांचा तुम्हाला क्लासेस तुमच्या मोबाईलवर आणि म्हणजे त्या टॅबवर जे इथे टॅब मिळणार आहे तुम्हाला फ्रीमध्ये, त्या टॅबमध्ये तुम्हाला पाहता येईल। त्या टॅबवर अजिबात इंस्टाग्राम, व्हॉट्सअप काहीच न वापरता तुम्ही फक्त त्या क्लासचा जर व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला महाराष्ट्रातलं नामांकन तसे भारतातले JEE मधून पास होणारे जे कॉलेज आहेत मेडिकलचे असतील, ओके, त्याबरोबर JEE मधून मिळणारे असले इंजिनिअरिंगचे कॉलेज असतील, नीटच्या माध्यमातून मिळणारे मेडिकल कॉलेजेस असतील, ओके, ह्या तुम्हाला या ठिकाणी ती मिळणार आहेत। म्हणून त्याचा सिरियस अभ्यास आपण केला पाहिजे। म्हणून अजिबात वेळ न घालवता 31 तारीख लास्ट डेट आहे महाज्योतीची, RT आणि बार्टीची डेट आताच निघालेली आहे वगैरे, ती JEEची 30 तारीख आणि पोलीस भरतीची आता सुरुवात झालेली आहे RT आणि बार्टीसाठीची। म्हणून SC प्रवर्गातील विद्यार्थी याचा पुरेपूर लाभ घ्या आणि आपल्या इतरांना पण हा व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन आपल्या स्वप्नाला बळ देण्यासाठी पुढे करा। कारण आपल्या असलेली मरगळ, आपल्यात असलेली गरिबी, आपल्यात असलेली ही वास्तव हे सर्व येणाऱ्या ह्या पोलीस भरतीतून पूर्ण होणार आहे। म्हणून अत्यंत कमी दिवसामध्ये तुम्हाला शासकीय सेवेत जाण्याची संधी आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आजपर्यंत लाखो विद्यार्थ्यांनी जे स्वप्न पाहिलेले आहे पोलीस होण्याचं त्या स्वप्नाला बळ देण्यासाठी तुम्ही मात्र आता ह्या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन आपल्या स्वप्नाला बळ देऊ शकता। ओके, अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत नमस्कार।